नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एक सिंपल टॉपिक ज्याचं नाव आहे स्टिरिओ केमिस्ट्री। हा चॅप्टर महत्त्वाचा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करताना। कसा ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। स्टिरिओ केमिस्ट्री म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल। तर स्टिरिओ केमिस्ट्री म्हणजे बेसिकली रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल। म्हणजे एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तुम्ही ड्रॉ करताना तो कसा रिप्रेझेंट करता, किंवा त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इज नॉट अ सिंपल मॉलिक्यूल की हा हात आहे तर हा असाच नाही आहे, तर त्यामध्ये काही पार्ट हा अबव द प्लेन असेल, काही पार्ट हा बिलो द प्लेन गेलेला असेल, तर त्या सगळ्या गोष्टी कशा दाखवायच्या याच्या काही पद्धती आहेत। त्याला म्हणतात टाइप्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल। ते काय आहेत आपण यामध्ये बघूया। टाइप्स, तर टाइप्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये पहिला टाइप आहे फ्लाइंग वेज। दुसरा टाइप आहे फिशर। तिसरा टाइप आहे सॉहॉर्स आणि चौथा टाइप आहे न्यूमन। तर हे सगळे ऑर्गॅनिक मॉलिक्यूलच्या प्रोजेक्शनचे टाइप्स आहेत। तर आपण पहिला बघू फ्लाइंग वेज। यालाच वेज डॅश सुद्धा म्हटलं जातं। तर पहिला टाइप काय आहे, फ्लाइंग वेज किंवा वेज डॅश। वेज डॅशमध्ये तीन प्रकारचे बॉन्ड आपण दाखवतो। एक असते सिंपल लाईन, दुसरे असते सॉलिड लाईन आणि तिसरी असते डॉटेड लाईन। सिंपल लाईन जी आहे मित्रांनो, सिंपल लाईन ही रिप्रेझेंट करते ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम जो आहे इन द प्लेन। त्यानंतर डॉटेड लाईन ही रिप्रेझेंट करते एक ॲटम किंवा फंक्शनल ग्रुप जो आहे बिलो द प्लेन। हे झालं बिलो द प्लेन। त्यानंतर ही आहे सॉलिड लाईन रिप्रेझेंट करते ग्रुप किंवा ॲटम जो आहे अबोव दी प्लेन। तर या मॉलिक्यूलमध्ये हे आहे इन द प्लेन, बिलो द प्लेन जे डॉटेड लाईनने आपण रिप्रेझेंट केलेलं आहे, आणि जे सॉलिड लाईन आहे ती आहे ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम विच इज प्रेझेंट अबव द प्लेन। याचं एखादं एक्झाम्पल बघू, जसं की हा आहे आपल्याकडे सायक्लोहेक्झेन, हा आहे हायड्रोजन विच इज बिलो द प्लेन। हा हायड्रोजन अबोव द प्लेन, आणि असा एखादा हायड्रोजन इन द प्लेन असू शकतो पण नाही आहे। त्यानंतर दुसरा टाइप आहे आपल्याकडे फिशर प्रोजेक्शन। फिशर प्रोजेक्शन आपण कसं डिनोट करतो, तर फिशर प्रोजेक्शन आपण डिनोट करतो एक वर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईनने। तर कसं ते मी तुम्हाला दाखवतो। ही वर्टिकल लाईन जी आहे यावरती जे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम असतात हे असतात बिलो द प्लेन। म्हणजे व्हर्टिकल लाईनवरती जे काही तुम्हाला ॲटम्स दिसतील किंवा ग्रुप ऑफ ॲटम दिसतील ते असतील बिलो द प्लेन, आणि जे हॉरिझॉन्टल लाईनवरचे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम असतील ते असतील अबोव द प्लेन। म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपण जर बघितलं तर हे जे टिप आहे हे आहेत बिलो द प्लेन, आणि हे जे आहे कॅप आणि हा मॉलिक्यूल हा आहे अबोव द प्लेन मॉलिक्यूल। याचा एक एक्झाम्पल आपण बघू।
ग्लुकोज. या ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये हे जे ॲटम्स आहेत हे आहेत अबोव द प्लेन, आणि हे जे आहेत CH2OH हा जो ग्रुप आहे हा आहे बिलो द प्लेन. तर हे लिहून घ्या. त्यानंतर तिसरा टाईप आहे ऑर्गॅनिक मॉलिक्यूलला रिप्रेझेंट करण्याचा, तो आहे सॉहॉर्स रिप्रेझेंट केला जातो एक लाईन आणि त्याला पॅरलल लाईन्स. सॉहॉर्सचे बेसिकली दोन टाईप्स आहेत. एक आहे इक्लिप्स्ड, म्हणजे दोन कन्फर्मेशन्स येतात याचे, इक्लिप्स्ड, आणि दुसरा आहे स्टॅगर्ड. इक्लिप्स टू स्टॅगर्ड जाण्यासाठी आपल्याला त्या मॉलिक्यूलला रोटेट करावं लागतं 180 डिग्रीमध्ये. त्या मॉलिक्यूलला ह्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलला आपल्याला रोटेट करावं लागेल 180 डिग्रीमध्ये टू गेट स्टॅगर्ड कन्फर्मेशन फ्रॉम इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की इक्लिप्स्ड कन्फर्मेशन म्हणजे आहे काय. इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये तुम्हाला या बॉन्डच्या वरती हा बॉन्ड दिसतोय. इथे जर आपण याला F लिहिलं फ्लोरीन, हा लिहिला आपण हायड्रोजन, हा CH3, हा CH3 आणि हा हायड्रोजन. या फ्लोरीनला हा जो CH आणि फ्लोरीनचा बॉन्ड आहे, या बॉन्डला हा CH आणि फ्लोरीनचा बॉन्ड पॅरलल आहे. म्हणजे जर तुम्ही या बाजूनी बघितलात तर ह्या फ्लोरीनच्या बॉन्डच्या जस्ट मागे हा फ्लोरीनचा बॉन्ड आहे. हा हायड्रोजन आणि कार्बनच्या बॉन्डच्या मागे जस्ट हा CH3 ग्रुप आहे, आणि या CH3 ग्रुपच्या मागे हा हायड्रोजन ग्रुप आहे. तर हे झालं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. आता याचं जर स्टॅगर्ड कन्फर्मेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हा मॉलिक्यूल रोटेट करावा लागेल 180 डिग्रीमध्ये. 180 डिग्रीमध्ये रोटेट करताना हा समोरचा जो ग्रुप आहे हा आपण समोरचा कार्बन ॲटम हा असाच ठेवू, मागचा ॲटम रोटेट करू. कसं, जेव्हा आपण 180 डिग्रीमध्ये रोटेट करणार त्यावेळेला आपल्याला त्याचं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन मिळणार. कसं ते बघा. हा फ्लोरीन, हा हायड्रोजन, हा CH3, अँड आफ्टर रोटेशन आपल्याला मिळणार आहे हा हायड्रोजन, हा फ्लोरीन आणि हा CH3. हे होतं आपलं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. हे होतं आपलं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. इथे असतात पॅरलल बॉन्ड्स आणि इथे असतात अपोजिट बॉन्ड्स. इथे रोटेशन असतं 180 डिग्रीचा. ये बॉन्ड्स जो है ये एक दूसरे के ऊपर होता है. यानंतर चौथा टाइप आपण बघू, न्यूमन्स प्रोजेक्शन. न्यूमन्स प्रोजेक्शनमध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्यूल रिप्रेझेंट केला जातो डॉट आणि सर्कलने. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जो कार्बन ॲटम असतो, आता हा जो मॉलिक्यूल आहे हाच आपण इथे बघूया न्यूमन प्रोजेक्शनमध्ये. तर हा जो फ्रंट साईडचा कार्बन आहे, हा फ्रंट साईडचा कार्बन इथे डिनोट केलेला आहे डॉटनी. फ्रंट साईड कार्बन इज डिनोटेड बाय डॉट. आणि सर्कल जो आहे हा आहे बॅक साइड, दॅट इज सेकंड कार्बन. तर याचं
स्टॅगर्ड कन्फर्मेशन आपण सुरुवातीला बघूया. स्टॅगर्ड कन्फर्मेशन हा आहे फ्रंट साइड कार्बन CH3 फ्लोरीन आणि हा हायड्रोजन. हा जो बॅक साइड कार्बन आहे, हा बॅक साइड कार्बन, दिस इज द बॅक साइड कार्बन. हायड्रोजन, फ्लोरीन and this CH3, this is eclipsed conformation. This fluorine is parallel to this fluorine, this hydrogen is parallel to this hydrogen is parallel to this CH3, hydrogen is parallel to this CH3 is parallel to hydrogen which is backside hydrogen. याला आपण जेव्हा रोटेट करू 180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर हा मॉलिक्यूल आपल्याला काहीसा असा दिसणार आहे. रोटेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला रोटेशन सोपं करण्यासाठी फ्रंट साईडचा जो कार्बन आहे तो आपण तसाच ठेवू आणि जो बॅक साईडचा कार्बन आहे त्याला आपण रोटेट करणार आहोत. फ्रंट साईडचा कार्बन तसाच ठेवला, फ्रंट साइडचा कार्बन CH3 फ्लोरीन आणि हायड्रोजन. रोटेटिंग कार्बन विच इज ऑन बॅक साइड, दिस CH3 विल कम हियर, दिस हायड्रोजन विल बी ऑन द अपर साइड आणि हा फ्लोरीन आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. सो दिस इज स्टॅगर्ड कन्फर्मेशन. स्टॅगर्ड, दिस इक्लिप्स्ड अँड दिस इज स्टॅगर्ड कन्फर्मेशन. सर हे आपण जे काही बघितलं हे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, ज्याचे 4 प्रकार आपण पाहिले. पहिला वेज डॅश, ज्याच्यामध्ये प्लेन लाईन जी आहे, सिम्पल लाईन, ती इन द प्लेन जे ॲटम्स किंवा ग्रुप्स आहेत ते रिप्रेझेंट करते. जे डॉटेड लाईन आहे जे बिलो द प्लेन आहेत आणि जी सॉलिड लाईन आहे ती अबोव द प्लेन असलेल्या ॲटम्स किंवा मॉलिक्यूलला रिप्रेझेंट करते. त्याचं आपण एक उदाहरण बघितलं, सायक्लोहेक्सेन. दुसरा बघितलं आपण फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शनमध्ये जी व्हर्टिकल लाईन आहे त्याच्यावरचे जे ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत ते असतात बिलो द प्लेन आणि जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यावरचे जे ॲटम्स असतात ते अबोव द प्लेन असतात. हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. त्याचंही आपण चांगलं उदाहरण बघितलं, ग्लुकोजचे जे हायड्रोजन आणि OH ग्रुप आहेत ते अबोव द प्लेन असतात आणि जे CH2OH हा जो ग्रुप आहे हा बिलो द प्लेन असतो. तर त्याचं एक उदाहरण आपण ग्लुकोज बघितलं. त्यानंतर आपण सॉ हॉर्स प्रोजेक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये आपण बघितलं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन, ज्याच्यावर बॉन्ड एक पैरेलल असतात एकमेकांना, विच इज़ ए बॉन्ड एक दूसरे के ऊपर रहता है. फ्लोरीन का बॉन्ड अगर आप यहाँ से देखो तो वो उस फ्लोरीन के ऊपर दिखेगा, ये CH3 का बॉन्ड ये वाले हाइड्रोजन के ऊपर दिखेगा. सो व्हेन यू रोटेट दिस इन 180 डिग्री यू विल गेट स्टैगर्ड कन्फर्मेशन ऑफ इट, जो कि हमने यहाँ पे देखा. इथं आपल्याला स्टॅगर्ड कन्फर्मेशन बघायला मिळालं, ज्याच्यामध्ये बॉन्ड जे आहेत ते अपोजिट असतात आणि तिथे आपल्याला रोटेशन बघायला मिळतं 180 डिग्रीचं. त्यानंतर आपण 4th टाईप बघितला, न्यूमन प्रोजेक्शन, ज्याच्यामध्ये डॉट आणि सर्कल मेथडने कार्बन रिप्रेझेंट केला जातो. फ्रंट साईड कार्बन जो आहे तो डॉटने रिप्रेझेंट केला जातो आणि बॅक साईडचा जो कार्बन आहे तो सर्कलने रिप्रेझेंट केला जातो. हे आहे इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. याच मॉलिक्यूलला आपण इथं न्यूमन प्रोजेक्शनमध्ये दाखवलेलं आहे आणि हे आहे त्याचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. तर हे लिहून घ्या. यानंतर आपण बघूया याच्यामधलाच एक भाग आहे की जर ब्युटेन आपल्याला बघायला मिळाला. आत्तापर्यंत जे आपण सिस्टीम बघितली ती होती 2 कार्बनची, विच वॉज इथेन.
आपण जी आत्तापर्यंत सिस्टीम बघितली होती ती होती इथेन. आणि आता यानंतर जर ब्युटेनचं उदाहरण आलं तर ब्युटेन जे ते अँटी ब्युटेन जो आहे ऑन रोटेशन अँटी स्टॅगर्ड कन्फर्मेशन देतो. अँटी स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आत्ता जे आपण 4 प्रकार पाहिले, ज्यातला पहिला होता फ्लाइंग वेज, दुसरा होता फिशर, तिसरा होता तिसरा होता सॉ हॉर्स आणि चौथा होता न्यूमन. जेव्हा ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण स्टडी करतो, ऑप्टिकल आयसोमेरिझम मोस्ट स्पेसिफिकली ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण स्टडी करतो त्यावेळेला आपल्याला फ्लाइंग वेज आणि फिशर रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये बघायला मिळतं ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं. आणि सॉ हॉर्स आणि न्यूमन हे बेसिकली आपल्याला कन्फर्मेशनल आयसोमेरिझममध्ये बघायला मिळतात. तर आपण काय बघितलं की जेव्हा इथेन बघितला त्यावेळेला इथेनच्या बाबतीत आपण या 4 प्रकारांनी आपण रिप्रेझेंट करू शकतो. पण जेव्हा ब्युटेन नंबर ऑफ कार्बन आपण इन्क्रीज केले आणि हे ब्युटेन घेतला, ब्युटेननी अँटी स्टॅगर्ड कन्फर्मेशन दाखवलं होतं ऑन रोटेशन ॲट 180 डिग्री. त्यानंतर आपण बघितलं की फ्लाइंग वेज आणि जे फिशर रिप्रेझेंटेशन आहे ते ऑप्टिकल आयसोमर्समध्ये बघायला मिळतं. आणि जे सॉ हॉर्स आणि न्यूमन प्रोजेक्शन आहे ते आपल्याला बघायला मिळतं कन्फर्मेशनल आयसोमेरिझममध्ये. नोट इट डाऊन. जसं की आता आपण मेन्शन केलं इथे आयसोमेरिझम. तर व्हॉट इज आयसोमेरिझम? तर सुरुवातीला आपण आयसोमेरिझम बघू काय आहे. What is isomerism? Isomerism, it is a concept of a relation between two or more than two molecules which have same chemical formula but different chemical and physical प्रॉपर्टीज. आयसोमेरिझम ही ती कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण रिलेशन स्टडी करतो. कशाचं रिलेशन स्टडी करतो? 2 किंवा 2पेक्षा जास्त मॉलिक्यूल, 2 किंवा 2हून अधिक मॉलिक्यूल्सचं ज्याचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे पण केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहेत किंवा फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज इन द सेन्स त्याची स्टिरिओ केमिस्ट्री डिफरंट असेल किंवा तो काही अबोव द प्लेन त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स असतील, काही बिलो द प्लेन ग्रुप्स असतील. सेम ग्रुप अबोव द प्लेन बिलो द प्लेन जरी आला तरी त्याचं फिजिकल प्रॉपर्टी बदलते, ते काम वेगळं करतं. तर या कन्सेप्टला म्हणतात, या रिलेशनला म्हणतात आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझम कळले, इट इज अ रिलेशन बिटवीन 2 or more than 2 molecules which are having same chemical formula but different chemical and physical properties. तर हे लिहून घ्या. जेव्हा आपण आयसोमर्स म्हणतो, आयसोमर्सचा अभ्यास करताना किंवा आयसोमरला क्लासिफाय करताना आपण सगळ्यात आधी बघतो त्याच्या अटॅचमेंट्स.
काय बघतो आपण आयसोमरचा अभ्यास करताना. आयसोमरचा अभ्यास करताना आपण त्याच्या अटॅचमेंट्स बघतो की त्याला काय अटॅच केलेलं आहेत, आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट वी हॅव 2 टाइप्स. किती टाइप्स होतात? 2 टाइप्स. पहिला आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम्स हे त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला सांगतात. आणि दुसरा आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, दुसरा आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये आपण बघतो की डिफरंट IUPAC नेम, डिफरंट स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये जे आयसोमर्स आपल्याला मिळतात ज्याचे केमिकल फॉर्म्युला सेम आहे बट IUPAC नेम इज डिफरंट. आणि स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये सेम IUPAC नेम. याचे काही एक्झाम्पल्स बघू आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघू आपण. जसं की आपण इथे घेतला ब्यूटेन. या ब्यूटेनचा जर आपण DU1 केला, कन्वर्टेड इंटू DU इक्वल टू 1. आता DU काय आहे तर DU इज बेसिकली रिमूवल ऑफ हायड्रोजन फ्रॉम दिस चेन. म्हणजे यातला एक हायड्रोजन आपण काढला की याचा झाला DU1, यातला आणखी एक हायड्रोजन काढला DU2. तर याचा जर आपण DU या ठिकाणी केला, DU1 केला, तर एक हे स्ट्रक्चर बनतंय आणि दुसरं हे स्ट्रक्चर बनतंय. याचं नाव आहे ब्यूट2इन. याचं नाव आहे ब्यूट1इन. डिफरंट IUPAC नेम, सेम केमिकल फॉर्म्युला. डिफरंट IUPAC नेम, सेम केमिकल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल आयसोमर्स. IUPAC नेम नाव वेगळं, फॉर्म्युला सेम. नाव वेगळं, फॉर्म्युला सेम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम आपण बघू. हा आहे सिस. हा सिस कंपाऊंड आहे आणि याच कंपाऊंडला तुम्ही हा आहे ट्रान्स कंपाऊंड. सिस ब्यूट 2 इन, ट्रान्स ब्यूट 2 इन. सेम IUPAC नेम, ब्यूट2इन, बट डिफरंट ओरिएंटेशन. हा सिस आयसोमर आहे, हा ट्रान्स आयसोमर आहे. हे जे आहेत हे 2 वेगवेगळ्या प्लेन, हे 2 हायड्रोजन आणि हे 2 मिथाइल ग्रुप, हे 2 वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. इट गिव्ज डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. एखाद्या तुम्हाला ड्रगमध्ये किंवा मेडिसिनमध्ये याचं काम असेल तर तुम्ही त्या जागी हा कंपाऊंड वापरू शकत नाही. केमिकल फॉर्म्युला सेम आहे, केमिकल्स त्याच्यामध्ये ॲटम्स सेम आहेत, मॉलिक्यूल सेम आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला जर काम याचं असेल तर हाच वापरावा लागतो. सिस ब्यूट 2 इनच्या जागी तुम्ही ट्रान्स ब्यूट 2 इन कधीच वापरू शकत नाही. इथे जे हा आपण DU कन्वर्ट केलेला आहे, या DUचा फॉर्म्युला लिहून घ्या. DU म्हणजे डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन, ज्याचा फॉर्म्युला आहे 2C + 2 - H - X + N डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला कसा आला हे मी डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनमध्ये सांगतो, आता फक्त नोट करून घ्या. स्टिरिओ आयसोमेरिझम्सचे आपण 2 टाईप बघणार आहोत. एक आहे कॉन्फिगरेशनल
आणि दुसरा आहे कन्फर्मेशनल. एक आहे कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम, दुसरा आहे कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. कॉन्फिगरेशनल आयसोमर्स आणि कन्फर्मेशनल आयसोमर्स आपण स्टिरिओ आयसोमर्समध्ये बघणार आहोत. आणि स्ट्रक्चरल आयसोमर्समध्ये आपण काय बघणार आहोत? ऑप्टिकल आयसोमर्स, दुसरा चेन आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स ऑप्टिकली सेम, चेन आयसोमर्स ऑप्टिकल आयसोमर्स नहीं है, पोजीशन आयसोमर, चेन आयसोमर, फंक्शनल आयसोमर, फंक्शनल आयसोमर, मेटामर आणि पाचवा आहे टॉटोमर. तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? पोझिशन आयसोमर, चेन आयसोमर, फंक्शनल आयसोमर, मेटामर आणि टॉटोमर.